अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं। या श्लोकात असं आपल्याला दिसतं की भीष्मांसारखा बलाढ्य संरक्षक दुर्योधनाच्या बाजूने आहे. त्याला अतिशय बाह्य संरक्षण भरपूर आहे, पण तरीही त्याचं अंतःकरण अस्थिर आहे, मनात सतत अस्थिरता आहे. हे दर्शवतं की शांत मन, स्पष्ट हेतू आणि आत्मबल अधिक महत्त्वाचं आहे. दुर्योधनाच्या सैन्याकडे संख्या व अनुभव असला तरी अधर्माच्या बाजूने असल्याने त्याला ती शक्ती अपर्याप्त वाटते. हे दर्शवतं की सत्य व धर्माच्या बाजूने असलेलं सैन्य म्हणजेच भीमाचं नेतृत्व अधिक प्रभावी ठरतं. नीतिहीन शक्ती आत्मविश्वास देत नाही. पांडवांचं सैन्य पर्याप्त वाटतं कारण त्यांच्या हेतूमध्ये धर्म, न्याय आणि कर्तव्य आहे. तत्वतः धार्मिक मूल्यांची साथ म्हणजे मानसिक शक्तीची सर्वोच्च पातळी आहे. धर्माची बाजू मानसिक बलाने समर्थ असते. बाह्य सैन्यापेक्षा अंतःसामर्थ्य महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण मनाने, तत्वाने आणि ध्येयाने सजग असतो तेव्हा थोडीशी शक्तीही पुरेशी ठरते. शक्ती ही अंतःप्रेरणा व विश्वासातून येते. दुर्योधनाच्या दृष्टिकोनातूनही हे स्पष्ट होतं की योग्य नेतृत्व जसं भीमाचं आपल्यात श्रद्धा आणि प्रेरणा जागवतं. म्हणजेच नेतृत्व हे विश्वास निर्माण करतं. श्रीकृष्णार्पणमस्तु.